माणूस उभा आहे बैलासारखं. तुझ्याकडे पाहून राहिलो. काल ते काय तू ते पाणठेल्यावर झगडा करत होता, काय साठी रे? झगडा वेगळा करायचं नाही. अनपढ झाला म्हणून काही बोलायचं का? काही बोलायचं का? अरे हो, पण शिकलेले माणसं थोडं व्यवस्थितच बोलते रे. पण तुम्ही अनपढ लोकांना काही पुढचं नाही मागचं नाही काही पाहत नाही, काही शिवा गाडी काही करता. हे चांगली गोष्ट आहे का? नाही आहे ना. अनपढच माणूस पुढे जाते, समजला ना. चाय विकू विकू जेव्हा कोणीही देशाचा प्रधानमंत्री बनू शकते, तर आमचे सारखे अनपढ माणूसही काही करून दाखवू शकतो. तसं नाही म्हणून राहिलो. अरे काहून काही नाही करू शकत? जेव्हा त्यांनी एवढी मेहनत करून ते बनले, हे काबिल बनले, आपल्याला हे एक है ना शिक्षा मिळली पाहिजे का आपणही काही करू शकतो देशासाठी, काही बनवून दाखवू शकतो. त्यांनी एवढं स्ट्रगल करून बनले ना ते, तर आपणही बनू शकतो ना. आपण काहून गलत विचार करायचे? आपण अनपढ म्हणून कोणालाही शिवा गाडी कशाला करायचं? माझं हे म्हणणं आहे. हे तुझं बरोबर आहे रे, पण काय होते, नाही होत सहन. असं काही अजब बोलले ना सहनच नाही होत. हे सहन करणं शिक ना, तेव्हाच तर तू पुढे जाशील ना. नाही तर हे बन्यानावरच जिंदगी काढशील, समजलं ना. नाही बाबा, मी इलेक्शन मध्ये उभं होऊन जाऊ का? झालं का मग लई चांगलं होते. साठी तर चुपचाप राहा लागन. त्यासारखं तोंडच बनणार आहे तर काय तू इलेक्शन मध्ये जित ना, तुझंच वोट तुला भेटणार, बाकी तर कोणाचंही भेटणार नाही. चांगले विचार ठेवायचं, चांगलं बोलायचं, कोणाच बद्दल वाईट बोलायचं नाही. कधी काही बोलायचं नाही, कारण बोललेलं वापस येत नाही. पण कोणाचं मन दुखून जाते ना, ते भूल तकलीफ होते. म्हणून नाही का चांगलं बोलायचं, कधी कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं, समजलं.